आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बस चला, काळजी घ्या. आदित्यराव, बायकोला जापा बरं का. आज तिला एकटं सोडून दिवस दिवस बाहेर जाऊ नका. काय हो, हे फार असं रडायचं नसतं. तुला कधी बिन कवा बी काय बी लागलं का नाही तर मला लगेच फोन करायचा. दुसऱ्या मिनिटाला मी ताजर असतोय बघ. आणि सुंदरी, जरा घरातनं बाहेर पड, शहराशी जरा ओळख करून घे की. हा ना काही राहिलं नाही ना? अरे, राहिलंच की राव. आमचं मन राहिलं बघा इथं. तेवढं देताय का आणून? ते कुठल्याही गाडीत मावणार नाही ना. बरं चला, टिकतो बरं. हो, सुखी राहावा. संसार आहे का नाही, दोघांनी मिळून करायचा असतो, जोडीनं आणि एकोप्यानं. काय आदित्यराव, आधीकडं तुमचं तोंड बी आणि फोन बी दोन्ही बंद असतात. असं नका ना करू. फोन उचलत जावा. अहो, काळजी लागून राहते माणसासनी. बरं, नीट राहा दोघं बी. हा, सावकाश जा. आणि पोचल्यावर फोन करा. हो, करणार की फोन. फक्त उचला म्हणजे झालं. काय, चला येतो मी. आधी मी सोडून येतो नाना. चला ना. पाहू ना, दोस्तावर जरा लक्ष ठेवा बरं का. काय बी वावू वाटलं का नाही का लगोलग फोन करायचा. हो, चला येतो मी. बाय. काय सांगतोस? कुठून मागवलं होतं? अरे, बादशाहमधून मागवलं होतं. तिथली बिर्याणी मस्तच असते. ए अनु, आई बरी आहे ना आता? हो, म्हणजे बरी आहे असंच म्हणायला लागेल. आधी तू कधी येतोस? अगं, काम संपेपर्यंत रात्र होईल. जास्त उशीर करू नकोस. बॅचलर नाहीयेस तू आता. घरी कोणीतरी वाट बघणार आहे आता. येस डार्लिंग, मी रात्री लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करतो. चल, चालू दे तुझं काम. परत उशीर झाला तर म्हणशील तुझ्या फोनमुळे उशीर झाला. ठेवते मी. बाय. बाय. तुला रात्री येतो म्हणून सांगितलंस, त्या सुंदरीचं काय? काय तिचं काय? तिचं काय म्हणजे? ती एकटी कशी राहणार आहे इथे? राहील की, लहान बाळ आहे का? आधी ती नवीन आहे रे इथे. आता तिला तुझी जास्त गरज आहे, त्या अनुला नाही. मला तिची नाही, अनुची जास्त गरज आहे, कळलं? आणि तसंही सुंदरीला मी जास्त दिवस इकडे ठेवूनच घेणार नाहीये. आणि तू सुद्धा ती वरती रूम घेण्याच्या भानगडीत पडू नकोस, त्याची गरज नाहीये. सुंदरी जाईल इथून लवकरच. ती इथे राहणार नाही. मी तिची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करून देईन. सुंदरीला मी जास्त दिवस इकडे ठेवूनच घेणार नाही. ती वरती रूम घेण्याच्या भानगडीत पडू नकोस, त्याची गरज नाही. सुंदरी जाईल इथून लवकरच. ती इथे राहणार नाही. मी तिची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करून देईन.
हे बाकी बेस केलं बर का. जाता आता इथं थांबलात ते. म्हणजे काय बाबा, आम्ही कसं जाणार होतो? आमची गाडी तर इथंच होती ना. ते बी आहेच म्हणा. काय हो बसवली का घडी राजा राणीच्या संसाराची? हा, पहिली गाडी तर बसवली आहे. आता या ज्या पुढच्या गाड्या आहेत ते त्यांनाच बसवायला लागतील बघा. जावय बापू, मी सुनबाईंच्या आईंना दिलेला शब्द तुम्ही पुरा केला. बर चला, जेव्हा वाढताय ना व. काय हो, आपण जेवण करूनच निघायचं ना? हा म्हणजे आता लगेच निघाला होय? हा, लगेच कुठं बाबा, किती दिवस झाले थांबली ती. बया त्या गुरुजीने एक उगा जीवाला घोर लावून ठेवलाय. दोघांचा संसार एकत्र होणार नाही असं सांगून. आहे का आता तुम्ही अजून तिथंच आहे होय? अहो जावय बापू आता सोडून आलेत ना त्या दोघांना. हो, तुम्हीच सांगा त्यांना समजून. हो, असं काय बी होणार नाही. आणि आपण काही त्यासाठी वारं सोडून देणार आहे का? आणि मी बी जाईन की मध्ये आधी लक्ष ठेवायला. तुम्ही काळजी करू नका. बरं उमा, जा जेवणाचं बघा. दवलग निघाल पाहिजे आपल्याला. बघतो. हे काय नाटक आहे? कुठे चाललीस तू? हे नाटक नाही. आत्ता पतुरजी चाललं होतं ती नाटक होतं, आणि तीच संपवाय चालली मी. इथनं पुढं माझा कसलाच त्रास तुम्हाला होणार नाही. मला माहिती लगीन तुमच्या मर्जीनं झालेलं नाही, तुमच्यावर लादलं गेलंय. आणि मी तुम्हाला आवडत नाही मला कवाच कळलं होतं. तुमच्या करिअर मध्ये, तुमच्या सक्सेस मध्ये मी अडथळा बनून आली आहे असंच तुम्हाला वाटतं. आणि मला कुणासाठी वजं बनून राहायला नाही आवडणार. कुठे जाणार आहेस तू? परत तुझ्या घरी की माझ्या घरी? तिकडे कसं जाईन मी? त्यांना कोणालाच हे सहन नाही होणार. गुड. एवढं कळतंय तुला तर आता सांगतेस का? कुठे जाणार आहेस? ती माझं मी बघीन काहीतरी. येते मी. स्वयंपाक केलाय मी, जेवण करून घ्या. थांब. तुला इथलं काही माहित नाहीये. कुठे जाशील तू? त्याची काळजी तुम्ही करू नका. आणि हा,
मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट नाही करून घेणार. तुम्ही निश्चिंत राहा. ते माहिती आहे मला, आणि तुझ्या ह्या निर्णयाचा आदरच करतो मी. पण तुला असं कुठेही जाऊ देणार नाहीये मी. मला एक जागा माहितीये, तिथे तुझी व्यवस्था होऊ शकते. तुम्ही नका त्रास करून घेऊ. माझं मी बघीन. नाही नाही, तुझ्याकरता त्रास करून घेत नाहीये मी, आणि माझ्यासाठी पण नाही. पण आपल्या घरच्यांसाठी आपल्याला हे नाटक पुढे चालू ठेवावंच लागेल, आणि त्यासाठी तुझी राहण्याची व्यवस्था मला करावीच लागेल. कारण पुढे जेव्हा जेव्हा तुझ्या किंवा माझ्या घरचे इकडे येतील, तेव्हा तेव्हा त्यांच्यासाठी आपल्याला एकत्र राहावंच लागेल. तेव्हा तरी येशील ना तू? होय, त्यांच्यासाठी यावंच लागेल मला. गुड. चल. नाव सुंदरी. पूर्ण नाव सुंदरी सुंदरी श्रीकांत मोहिते. ओके. नवऱ्याचं नाव आहे का श्रीकांत? नाही, वडिलांचं. नाही, पण तू तर मॅरिड आहेस म्हणून सांगितलंस ना? ते हो, पण त्यांचा नवरा त्यांच्याबरोबर नाहीये. अच्छा, तुम्ही कोण? रिलेटिव्ह आहात का? नाही नाही, माझी पण आज पहिल्यांदाच भेट झाली आहे त्यांच्याशी. त्यांचा हा नवरा त्यांना सोडून गेलाय, त्या अशा एकट्याच फिरत होत्या, म्हणून मी त्यांना इथं घेऊन आलोय. माणुसकी म्हणून. अहो, कोण एवढी माणुसकी दाखवतं आजकाल? तुमच्यासारखी माणसं समाजात आहेत म्हणून समाजाचा बॅलन्स टिकून आहे. ठीक आहे, यांना इथं फुकट नाही राहता येणार. पैशांची काहीतरी सोय करावी लागेल. मी भरेन, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत. बाप रे, मला तुमच्या चांगुलपणावर शंका यायला लागली आहे आता. सॉरी, मला कळलं नाही. गंमत केली तुमची. या फॉर्मवर सही कर ग सुंदरी. हे घे. छान नाव आहे तुझं. हे बघा, डिपॉझिट आणि 1 महिन्याचं ऍडव्हान्स पेमेंट तुम्हाला भरावं लागेल, आणि मेसचे पैसे पण त्यातच इन्क्लुडेड असतील. ओके. तुझं सामान एवढंच? एवढंच आहे. ठीक आहे, चल. मॅडम, एकच मिनिट, मी आले. बरं, उजवीकडून दुसरी रूम. हा, होय.
12. हो काय हो, थांबा की जरा. आता पहिल्यापासून करावं लागेल ना. 8 आणि 5 13. काय मंगला ताई होतंय का नाही आज? जा ग बाई तू, मी हिशोब पाठवते नंतर. तू सामान घेऊन जा. हा बरोबर. काय ग मंगल, अगं ध्यान कुठं पळायलंय तुझं? डोकं शांत आहे ना व? नाही ना हो. तुम्हाला खरं सांगू का मामी, उगा सकाळपासून धाकधूक लागून राहिले. आता काय झालं? काय बरं वाटत ना हो. म्हणजे सारखी सरूची आठवण यायली. असं आहे वय. पण धाकधूक कशा पायी? उगाच वाटायलंय. म्हणजे कशी असल ती, बरी असल ना? अगं कालच बोलले की तिच्याशी, बरी आहे ती. मस्त स्वयंपाक करत होती बघ. लांब आहे ना व ती आता, म्हणून तुझं मन तिच्याकडे जायलंय. काळजी नका करूस, चांगली खमकी आहे ती, काय बी होणार नाही तिला. आण बघू तो हिशोब. आई, खरंच सॉरी, चुकलं माझं. माझा हेतू काय होता हे तरी समजून घ्या ना. आई, मला अनुशी लग्न करायचं होतं, आणि मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर त्यांना लग्नाला घेऊन ये असा तुम्ही आग्रह केला असता, आणि मग हे लग्नच नसतं झालं. मम्मा अगं बघ ना आधीचा चेहरा कसा झालाय. मम्मा आधी कधीच कोणाला सॉरी म्हणत नाही, आज पहिल्यांदा तो तुला सॉरी म्हणतोय. प्लीज त्याला माफ कर ना. आणि मम्मा कसंही झालं तरी मला एक सासर मिळालंय, माझं हक्काचं घर मिळालंय. मान्य आहे मला लगेच तिथे जाता येणार नाही, पण तरी मम्मा माझ्यासाठी प्लीज आधीला माफ कर ना, प्लीज. तुझ्यासाठी मी कोणालाही माफ करायचं आहे. आणि हा तर तुझा नवरा, पण पुन्हा खोटं बोलायचं नाहीये. आई, मी कान पकडतो. तू नाही, मीच धरेन तुझा काम. पुन्हा जर हे असलं काही समोर आलं तर, कळलं? माझी मम्मा. माझा नंबर आहे, तुम्ही लाईन का तोडायलाय? मी लता आणि ही रत्ना. आम्ही दोघी जिथे उभं राहतो ना, लाईन तिथनच चालू होती. समजलं का? चल निघ. बघती काय? चल निघ. ऐकायला येत नाही का तुला? निघ म्हंटल ना, चल निघ. ते काय ग, काय चाललंय तुमचं? नवीन कोण पोरगी आली की आपलं झालं सुरू तुमचं. चला चालते वा इथनं. अगं काय गे, कळते की नाही तुम्हाला? चला चालते वा. अगं ये रत्ने, रत्न काढू का तुझ्या कानाखाली? चल चालती हो. काय ग, कधी आलीस? काल. काय? जरा मोठ्यानं बोल की. काल. अगं माझा एवढा मोठा आवाज आहे तरी तो बी दाबलाय जगानं. आणि तू जरा चिचुंद्रीवाणी बोलायला लागलीस ना, मग तुझं तोंड बी उघडू देणार नाही बघ कोण. जोरात बोलायचं काय?
नाव काय तुझं? सुंदरी. मी दुर्गा. नुसत्या नावानं नाही, कामानं बी दुर्गाच आहे. आणि चांगल्याची चांगली आणि वाईटाची वाईट आहे. चल येते मी.